गुड मॉर्निंग, नमस्कार, आदाब. आणि आजचा विषय आधारित आहे एका पेंटिंगवर, जी आहे गॉड्स क्रिएशनवर. ही एक मायकल एंजेलोची पेंटिंग आहे. खूपच प्रसिद्ध आहे आणि यात देवाचे हात ॲडमच्या हाताला स्पर्श करताना दाखवले आहेत. जेव्हा ॲडमची निर्मिती झाली होती असं तुम्हाला एक पेंटिंग दिसेल. यात अर्थ असा आहे, प्रेरणा अशी आहे की जेव्हा हेड ऑफिस फील्डमध्ये जातात, लोकांसोबत भेटतात, वैयक्तिक स्वरूपात भेटतात, मॅनेजर्ससोबत, सिनियर मॅनेजरसोबत, मेडिकल रेप्ससोबत, तेव्हा त्यांना खरी परिस्थिती कळते. मॅनेजमेंट फील्डमधून मीटिंगसाठी परत येतात आणि आता त्यांना वास्तव्य कळालेलं असतं, परिस्थितीची जाण असते आणि मग सर्वांमध्ये असलेला सेतू उत्तमरित्या तयार होतो. आणि मग त्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडायला लागतात, ज्या हेड ऑफिसमध्ये बसल्या बसल्या आपल्याला कधीच माहिती होत नाहीत. आणि अनेक असले रेग्युलेशन झाले आहेत ज्यांनी आपल्याला धक्काच दिलाय आणि तोही खूप जास्त मोठ्या प्रमाणावर. उदाहरण पाहिले तर सर्वात आधी आपण बोलूया वरिष्ठ लोकांसाठी. जसजसे सिनियर लोकांचे प्रमोशन झाले, त्यांचे पद वाढले आणि त्यांच्याकडे जास्त लोक आली, तेव्हा वास्तविक फील्ड कार्यकर्त्यांसोबत त्यांचा संपर्क संपून गेला. ते म्हणतात ना की हळूहळू येणारे ज्ञान, समज आणि काम यापासून ते दूर होत गेले. त्यांना वाटलं की त्यांचे काम फक्त वरवरून आपलं काम करण्याचं आहे. विविध कारणांनी ते वास्तविक कार्यक्षेत्रापासून दूर होते. याचा अर्थ असं नाही मी म्हणणार की तुम्ही मीटिंगमध्ये नका जाऊ, पण जिथे सुद्धा तुम्ही जाणार तिथे काहीतरी अर्थपूर्ण करा. याचा अर्थ असा सुद्धा आहे की जेव्हा आपण फील्डमध्ये काम करता तेव्हा तुम्ही आपले 100% प्रयत्न देत आहात की नाही. हे कसं शक्य आहे की समजा एक सिनियर ऑफिसर तिथे जातो आणि 3 मेडिकल रेप्स किंवा 2 मेडिकल रेप्स सोबत काम करतो, त्याला काहीच कळत नाही, त्याला काहीच नाही कळणार. म्हणून सर, जेव्हा सुद्धा कोणावर तुम्ही काम कराल, पूर्ण दिवस काम करा, म्हणजे तुम्हाला सर्व काही कळेल. दुसरी गोष्ट, टॉप मॅनेजरला माहिती आहे की काही क्षेत्रांमध्ये मॅनेजर, फर्स्ट लाईन, सेकंड लाईन आणि मेडिकल रेप्स यात काही गडबड आहे, काहीतरी गौड बंगाल आहे तिथे. त्रास हा आहे की ZHO जो येतोय त्याच्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरांसाठी जे अस्तित्वातच नाहीये, संपून गेलेत ते. तुम्ही विश्वास करू शकता? हे आम्ही शोधलं होतं एका क्षेत्रात आणि मग तो म्हणाला, नाही सर, हे आम्हाला माहिती नव्हतं, चूक झाली. जर तुम्ही इतक्या मोठ्या पोस्टवर आहात, त्या क्षेत्रात तुमची वर्किंग झालेली आहे, तुम्ही ZHO पास करताय, पण तुम्हाला माहिती नाहीये, तर स्वतःला प्रश्न विचारा, तुम्ही खरंच या पदाच्या लायकीचे आहात का? विचारा स्वतःला. हीच परिस्थिती झाली आहे काही ठिकाणी. तर अशा लोकांच्या विरुद्ध आम्ही काम करणार आहोत. मग ते कोणत्याही पदावर असोत, कडक अनुशासनात्मक कारवाई त्यांच्यावर केली जाणार आहे. काही ठिकाणी भ्रष्टाचारामुळे त्यांना त्यांची नोकरी गमवावी लागणार आहे आणि काही परिस्थितींमध्ये भरपूर दंड त्यांच्यावर आकारला जाणार आहे. हे असं कसं शक्य आहे की एक रिजनल मॅनेजर 11:30 वाजता हेडक्वार्टरला आहे आणि 3:30ला परतला आहे. आणि एकीकडे आम्ही 8 तासांच्या कामाबद्दल बोलतो. सर, कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याच्या ऑफिसची वेळ किती आहे? 9 ते 5. तो अर्धा-पाऊण तास आधी निघतो आणि अर्धा-पाऊण तास नंतर पोहोचतो. म्हणजे प्रत्येक सरकारी कर्मचारी कमीत कमी 9 ते 10 तास काम करतात. त्यात त्यांचा प्रवास सुद्धा सामील आहे. आणि आमचा रिजनल मॅनेजर 3:30-4 वाजता परत येतो. ही कसली संस्कृती आहे? दुसरा त्रास असा आहे की 1 तारखेला उदाहरणार्थ किंवा 2 मेला एक मेडिकल रेप आणि एरिया मॅनेजर एका एरियामध्ये काम करतात. त्याच एरियामध्ये त्या सेकंड लाईन मॅनेजर, त्याच एरियाचा सेकंड लाईन मॅनेजर 3 दिवसानंतर पुन्हा तिथेच काम करायला जातोय. कशाला? कारण तो एरिया सोयीचा आहे. त्या एरियामध्ये त्वरित कॉल्स आणि फास्ट कॉल देण्याची पद्धत आहे. त्या एरियामध्ये काम चांगलं होत आहे, मेडिकल रेपला चांगलं दाखवायचं आहे. रिजनल मॅनेजरला इतकी सुद्धा अक्कल नाहीये की आता 3 दिवसांपूर्वी आपला फर्स्ट लाईन तिथेच काम करून आला आहे आणि पुन्हा तुम्ही तिथे जात आहात. हे अति होत आहे. असल्या गोष्टी जेव्हा आपल्याला कळतात तेव्हा धक्का बसतो. आणखीन एक गोष्ट, नेहमीच हे म्हणतात की फर्स्ट लाईन मॅनेजरला 5 महिन्याच्या आत मेडिकल रेपचा सर्व एरिया कव्हर करायला पाहिजे. असे किती मॅनेजर्स आहेत ज्यांनी 5 महिन्यात हे पूर्ण केलं आहे? खूपच कमी आहेत. विसरूनच गेलेत. त्यांना हे माहीतच नाहीये की असं केलं पाहिजे. हे अति आहे सर. काही लोक खरेच भ्रष्ट झालेले आहेत आणि एकदमच निष्प्रभावी झाले आहेत. हे कसं शक्य आहे
की एकाच एरियामधून आपली 80% सेल्स येत आहे, ते सुद्धा फक्त 4 प्रोडक्ट्समधून. उदाहरणार्थ, जर तुमची उत्पादकता 10 लक्ष रुपयांची आहे आणि 8 लक्ष सेल फक्त 4 प्रोडक्ट्समधून येत आहे, आणि ते प्रोडक्ट्स कोणते आहेत? फास्ट मुव्हिंग प्रोडक्ट्स. हे ते प्रोडक्ट्स आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही मागणी करता आणि ZSMला दाखवू इच्छिता. स्वतःच बेधुनीचार करा आणि स्वतःच विचार करा, भ्रष्टाचार होत असेल की नाही? नक्कीच होत असेल. मॅनकाइंड खूप सॉफ्ट कंपनी आहे, लोकांवर लक्ष ठेवणारी कंपनी आहे, आणि आम्ही नेहमी म्हणतो की लोकांवर लक्ष ठेवा त्यांच्या गरजेच्या वेळेस. हे सर्व ठीक आहे. जर तुम्ही आजारी असाल तर तुमच्या समस्या वाढतात, त्यामुळे तुम्ही सुट्टी घ्यावी. पण या गोष्टीचा काय अर्थ आहे की तुम्ही तुमच्या गावातल्या चुलत्याच्या लग्नाला जात आहात आणि त्यासाठी तुम्ही वर्षातून 45 दिवसांची 30 दिवसांची रजा घेत आहात? जर कधीतरी सो कॉल्ड एखाद्या समस्येसाठी, प्रॉब्लेमसाठी तुम्ही सुट्टी घेता, लांबलचक सुट्ट्या घेता, तुम्हाला या गोष्टीची खंतच नाहीये की आपल्याला काम सुद्धा करायचंय. आणि कसं आहे ना की अनेक प्रकारांमध्ये आम्ही हे सुद्धा पाहिलं आहे की अनेक लोक फक्त ZHOसाठी येतात. आता तुम्ही सांगा, कोणाची जर सेल 10 लक्ष रुपयांची आहे, त्याची 7 लक्ष रुपयांची सेल फक्त आणि फक्त ZHO मधून येत आहे. हे काय घडत आहे? त्याला काही काम करायची गरज नाहीये? नाही, जरासे हातपाय हलवले की त्याची सेल झाली. आणि हे ते लोक आहेत ज्यांचे फील्डपासून नाते तुटलेलं असतं, त्यांच्या कामाच्या सवयी खराब झालेल्या आहेत आणि ते स्वतःच खूप खराब झालेले आहेत. त्यांना काम करायचं नाहीये. आणि हा सर्व प्रकार काही क्षेत्रांमध्ये प्रखरतेने समोर आलाय. आणि जिथे सुद्धा असं झालं आहे, आम्ही त्वरेने मॅनेजर्सवर काम केलं आहे आणि त्यांचं रेजिग्नेशन घेतलेलं आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर एक राऊंड झाला आहे, 90% ज्यात हेड ऑफिसची लोक गेली आहेत. त्यांनी बघितलं आहे फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, जे काही आहे, जिथे पण आहेत, त्यांना भ्रष्टाचाराचा एक प्रकार दिसला आहे. त्यांचे रेजिग्नेशन आम्ही घेतलेले आहेत आणि त्यांना सांगितलं आहे की तुम्ही सोडून द्या. काही लोकांवर आर्थिक दंड सुद्धा आकारला गेला आहे आणि काही असे स्मार्ट लोक होते की ज्यांना याबद्दल कळून चुकले, तर त्यांनी आधीच आपलं रेजिग्नेशन देऊन टाकलं की सर तुम्हीच म्हटलं होतं की हे असं आहे, तर काहीच हरकत नाहीये. पण मी पुन्हा सांगेन की तुम्ही जर लिहून स्वीकार केला आहे, उदाहरणार्थ जर तुम्ही हे म्हणता की माझ्या एरियामध्ये 20%ची इम्युनिटी होती किंवा तसेच काही तुम्ही लिहून दिला आहे, तर ठीक आहे, तुम्हाला इम्युनिटी दिली. पण 60 दिवसानंतर पुन्हा हेड ऑफिसला जाणार, पुढच्या महिन्यात फील्डचे लोक पुन्हा फील्डमध्ये काम करणार, कबलकांची टीम ऑडिटसाठी पुन्हा जाणार. तर जर तुम्ही हे म्हटलं आहे, उदाहरणार्थ माझा भ्रष्टाचार फक्त 2 लक्ष आहे आणि 2 लक्ष पगार कापला गेला, आणि तिथे गेल्यावर माहिती पडतं की हा प्रकार 3 लाखांचा होता, तर मी पूर्ण इमानदारीने तुम्हाला सांगतोय मॅनेजर साहेब, तुमची नोकरी जाणार. तर मी पुन्हा विनंती करतो की तुम्ही जे काही चुकीचं केलं आहे, तर तुम्ही पुढे या आणि सांगा की माझी ही चूक आहे आणि यात ही लोक सामील आहेत. सगळ्यांना मी माझ्याकडून शब्द देतो की काहीतरी इम्युनिटी नक्की देण्यात येणार. पण याचा अर्थ हा नाहीये की तुम्ही भ्रष्टाचार सुद्धा करणार आणि तुम्हाला मेडल सुद्धा मिळणार, तुम्हाला विदेश यात्रा सुद्धा मिळणार. हे काही शक्य नाहीये. जर कोणी सुद्धा म्हणजे कोणीही काही चुकीचा प्रकार करताना आढळला, तर त्यांचा मेडल परत घेतला जाणार आहे. तसेच विदेश यात्रा सुद्धा मिळणार नाहीये आणि रोख अवॉर्ड सुद्धा मिळणार नाहीये. आणि हे असं होणार आहे कारण आता तुम्ही हे सर्व स्वीकार करून घेतला आहे. हे मी पुन्हा पुन्हा त्या लोकांसाठी सांगतोय ज्यांना अजूनही गोष्टी स्पष्ट झालेल्या नाहीयेत. आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की अजूनही क्रिटिकल एरियामध्ये हेड ऑफिसमधून 6 वेळा लोक जाणार. एकदा जाऊन आले आहेत, 5दा अजून जाणार आहे. जे थोडे बरे एरिया आहे तिथे 4 वेळा जाणार. क्रिटिकल एरियामध्ये तुम्ही बघाल की खूप सारी लोक आहेत जे काम करत आहेत. हा संदेश मी तुम्हाला कशासाठी देत आहे? जर तुम्हाला वाटतंय की मॅनकाइंड चांगली कंपनी आहे, तर तुम्ही जोमाने काम करा आणि आपले भविष्य तयार करा. जर तुम्हाला वाटत आहे की मी मॅनकाइंडमध्ये काम करूच नाही शकत, इथे मेहनत करावी लागणार आहे, भ्रष्टाचार नाही चालणार, हलगर्जीपणा नाही चालणार, तर मी हेच म्हणणार की खूप सगळ्या संधी उपलब्ध आहेत. तुम्ही त्यांच्यासोबत काम करणं सुरू करू शकता. हा माझा तुम्हाला संदेश आहे. जर तुम्ही त्या श्रेणीमध्ये आहात तर तुमचं बदलणं शक्य नाहीये. आता तुम्ही विचार करा की मी इतका स्पष्ट संदेश का देत आहे.
कारण मी पाहिलं आहे की जास्तीत जास्त लोकांमध्ये 90% लोकांमध्ये आनंद आहेत. जेव्हा तुम्हाला भरपूर मॅनेजर्सच्या तोंडावर हास्य दिसतं, ते आनंदात आहेत. ते येतात आणि सांगतात की सर ह्या ठिकाणी हा त्रास सुरू आहे, या ठिकाणी सेल झाली, छान झालं, ही लोकं कामं करत नव्हती. जेव्हा तुम्ही काम करत नाही, तुमच्या मनात दुसरं काही असतं, तुम्ही भ्रष्ट असता तेव्हा किंवा जेव्हा तुम्ही खूप छान असता, खूप उत्तम काम करता, तेव्हा आपली एक उत्तम छवी असते आणि ही छवी सगळ्यांच्या डोक्यात असते, सर्व डिव्हिजनच्या डोक्यात असते, ती खाली पडत असते. प्रत्येक ठिकाणी मग स्टॉकिस्टकडे, सेल्समॅनकडे, मेडिकल रेपकडे, मॅनेजरजवळ, जवळच्या डिव्हिजनसोबत आणि मग ती आमच्याकडे येते. कारण आता आम्ही खूपच संवेदनशील होऊन कान ठेवून ऐकण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आम्ही त्वरित काही करत नाहीये. आम्ही तपासतोय, पुन्हा चाचणी करतोय आणि ज्या ठिकाणी वाटतं की खूप मोठा भ्रष्ट प्रकार आहे, तिथे सुद्धा आम्ही काम करायला सुरुवात केली आणि तपासतोय. आत्तापर्यंत मला असं वाटतंय की 120च्या जवळपास मॅनेजर्सला आम्ही असं म्हटलं असेल की आपण निघू शकता. त्याचबरोबर लवकरच एक यादी आपल्या सर्वांसमोर येणार आहे, त्या मॅनेजर्सची ज्यांना आपण प्रमोशन्स दिलेलं आहे. खूप सगळ्या मेडिकल रेप्सला फर्स्ट लाईन बनवलं जात आहे, खूप सगळ्या फर्स्ट लाईन्सला सेकंड लाईन केलं जात आहे. कारण आम्हाला असं वाटलं की ते लपलेले होते, ते आपल्या सिनियरपेक्षा जास्त चांगले होते, त्यांना काही कारणाने उपयुक्त संधी दिली गेली नव्हती. हे सुद्धा होत आहे. आता पुढे जाताना आम्ही काय बघणार आहोत, हे सुद्धा शक्य आहे की कोणाची तरी सेल कमी झालेली असेल, त्यांची सेल आधीची जी होती ती खोटी होती, आता त्यांची सेल कमी झाली, तर त्याच्यासाठी आमच्याकडे काय उपाय आहेत, सरळ समाधान आहे. पण ते सांगण्यापूर्वी मी आपल्याला थोडं समजावून सांगतो. तर विचार करा की एखाद्या एरियामध्ये मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात सेल होती, उदाहरणार्थ 10 करोड. त्याच एरियामध्ये 12 महिने झाल्यानंतर सेल कमी होऊन उरते फक्त 1 करोड. तर किती खाली आली आहे हे सेल? 90%. काही क्षेत्रात 2 करोड उरली आहे, तर किती खाली आली आहे? 80%. मग एप्रिल महिन्यात, कारण आता सक्ती झाली आहे, तर सेल होत आहे 9 करोड. तर याचा अर्थ हा आहे की त्याने मार्चच्या सेलला इतकं पाडलं आहे की तो एप्रिलमध्ये बरं करू शकणार, पण सक्ती होती म्हणून तो काहीच करू शकला नाही. आता ही स्थिती आहे की आम्हाला त्यातून वाचवायचं आहे. आता मी बोलणार आहे भविष्याबद्दल. भविष्यामध्ये आम्ही काय बघणार आहोत? तुम्ही तुमचा भूतकाळ नाही बघणार आहात, तुम्ही तुमचा वर्तमान बघाल आणि भविष्य बघाल. याचा काय अर्थ आहे? सर्वात आधी आम्ही बघणार आहोत की आपल्या सेलचा काय ट्रेंड सुरू आहे. एप्रिलमध्ये सेलचा काय प्रकार आहे, मेमध्ये काय आहे, जूनमध्ये काय आहे, जुलैमध्ये कसा आहे आणि ऑगस्टमध्ये काय आहे. आम्ही तुमच्या सेलचा ट्रेंड बघणार आहोत. ही पहिली गोष्ट आहे जी आम्ही बघणार आहोत. जर हा ट्रेंड बरोबर आहे तर तुम्ही बरोबर आहात. दुसरी गोष्ट आम्ही बघणार नवीन लॉन्च केलेल्या उत्पादकांची सेलबद्दल ट्रेंड. नवीन उत्पादन विकण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, पण स्थापित उत्पादनांना तर तुम्ही आरामात करू शकता, पण नवीन उत्पादनांना नाही करू शकत. ज्या क्षेत्रात मेडिकल रेप्स नवीन प्रोडक्ट्स विकत आहेत, नियमित विकत आहेत, दर महिन्याला विकत आहेत, मॅनेजरसुद्धा विकत आहेत, याचा अर्थ ते बरोबर आहे. तिसरी श्रेणी आहे काही प्रोडक्ट असे आहेत ज्यांच्या ग्रोथवर आम्ही 3 पटीने इन्सेंटिव्ह दिलेले आहेत. जर ह्या प्रोडक्टचा ट्रेंड बरा आहे तर तुम्ही काम बरोबर करत आहात. शेवटी पॉवर ब्रँडचा सेल कसा आहे, तर एकदा पुन्हा मी यात काय बघणार? सेलचा ट्रेंड बघणार, भूतकाळ नाही बघणार. कारण भूतकाळ चुकीचा असू शकतो, त्यावेळी तुमचा बेस मोठा होता तुमच्या वास्तविक सेलपेक्षा. सेलमध्ये आभासी इन्फ्लेशन असल्यामुळे भ्रष्टाचार करून ZHOच्या मदतीने सामान बाहेर पाठवले गेले होते. हा तपास आम्ही करणार आहोत आणि याच आधारावर आम्ही हे ठरवणार आहोत की तुम्ही चांगले आहात, खूप चांगले आहात की उत्कृष्ट आहात. कारण सक्तीच्या सोबत बक्षीससुद्धा असलं पाहिजे आणि मॅनकाइंडमध्ये भरपूर बक्षिसं असणार आहेत. ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटलं की काही लोक असे आहेत की ते चांगले आहेत पण त्यांना तसे दाखवण्यात नाही आले, त्या लोकांना त्वरेने बक्षिसं दिली गेली आहेत आणि असेच पुढेही भरपूर होणार आहे आणि हे विविध प्रमोशनच्या प्रकारे होणार आहे. आता मी तुम्हाला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगणार आहे, कारण माझ्या मते हे वर्ष मॅनकाइंडसाठी सर्वश्रेष्ठ ठरणार आहे.
आणि पुढचं वर्ष अजून चांगलं असणार आहे. असं मी का म्हणतोय? त्या आधारावर ज्या त्या लोकांना काढून टाकण्यात आलं आहे, जे भ्रष्ट होते आणि अप्रभावी होते. खूप प्रकारचे ॲक्शन्स घेतले गेले आहेत आणि आता मला वाटतंय की 2-3 राज्यांमध्ये आम्हाला खरंच खूपच खोलवर शिरायची गरज आहे. हां, आणि ही राज्य आहेत गुजरात, हरियाणा आणि पंजाब. या राज्यांच्या प्रत्येक मॅनेजरचे आम्ही सर्व काही बघणार आहोत, कारण येथे झेडएचओ संबंधी प्रकार मोठ्या प्रमाणात झालेत. अजून एक गोष्ट आहे, राज्य आहे बिहार. येथे सुद्धा जाऊन आम्ही सर्व काही खोलवर तपास करणार आहोत. तर माझी तुम्हाला विनंती आहे की व्यवस्थित तयार राहा या सर्व गोष्टींसाठी ज्या तुमच्या राज्यात होणार आहेत. आणि मला वाटतं की जे काही झालं ते छान झालं, कारण आमचे डोळे उघडले. कारण मागच्या काही वर्षांपासून कोविड नंतर काही निर्बंध होते. यथा हेड ऑफिसमध्ये लोकांना भेटणं म्हणजे मीटिंग्समध्ये जाऊन आम्ही सांगणार आहोत की होणार काय आहे. हेड ऑफिसमधून भरपूर लोक फील्डमध्ये काम करायला येणार आहेत. ते कधीही कोणत्याही क्षेत्रात येतील, तुम्हाला सांगून येतील. खूप सारखे ऑडिट्स होणार तुमचे, की जे झेडएचओ तुम्ही घेता त्यापैकी किती तुम्हाला मिळाले पाहिजे आणि किती नाही. एक प्रकारची टक्केवारी ठरली पाहिजे. त्यावर खूप जवळून आम्ही लक्ष ठेवणार आहोत. तसेच याशिवाय खूप प्रक्रिया तयार होणार आहेत आणि त्या तयार झालेल्या सुद्धा आहेत. हा सर्व प्रकार या हिशोबाने केला जात आहे की जे झालं ते भविष्यात कधीही नाही झालं पाहिजे. आणि माझ्या मते हा जो प्रकार झाला आहे यात एक गोष्ट अजून समोर आलेली आहे. काही लीडर्स आहेत जे खूप छान दिसतात जेव्हा ते मीटिंग्स हॉलमध्ये असतात. ते गोष्टींमध्ये खूप चांगले आहेत, त्यांच्यात प्रतिभा आहे. पण आम्ही जे पाहिलं की वास्तविकरित्या त्यांच्या कामाची कसून तपासणी केल्यानंतर आणि त्यांच्याबद्दल सर्व लोकांनी एक पक्षरहित प्रतिसाद घेतल्यावर आम्हाला असं लक्षात आलं की ते फक्त बोलण्याचेच आहेत आणि काम करणारे ते संपूनच गेलेत. तर तयार असं आम्ही ते सुद्धा आकलन करत आहोत की वास्तविक काम करणारे कोण आहेत आणि फक्त बोलणारे कोण आहेत. तर तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. मी एक वचन देतो की हे वर्ष उत्तम होणार आहे. भरपूर उत्तम लोक पुढे येणार, त्यांना प्रमोशन्स मिळणार आणि भरपूर भ्रष्ट आणि निकामी लोकांना बाहेर काढलं जाणार. हे एक चक्र आहे ज्यात आम्ही भरपूर बदल केले आहेत. दुसरे आणि तिसरे चक्र यातही भरपूर काही होणार आहे. तर मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि ही अपेक्षा करतो की तुम्ही मॅनकाइंडच्या वैचारिक प्रकारानुसार काम कराल, ज्या ठिकाणी लक्ष नसून एक जबाबदारी असणार आहे. ट्रेंड बरोबर असला पाहिजे, नवीन उत्पादन बरोबर असलं पाहिजे, पॉवर ब्रँड खूपच उत्तम असायला पाहिजे. मी आपणा सर्वांना खूप शुभेच्छा देतो. बाय बाय.